नमस्कार. आपली नाती परिवारातील माझ्या सर्व लाडक्या भावांनो आणि बहिणींनो, नाते श्रद्धेचे असो वा रक्ताचे, ते नेहमीच खास असते. आणि जेव्हा संकट काळात आपले सगळे मार्ग बंद होतात, तेव्हा एकच नातं आपल्याला धीर देतं, ते म्हणजे भक्त आणि देवाचं नातं. महाराष्ट्राची कुलस्वामिनी, 3.5 शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ म्हणजे आई तुळजाभवानी. पण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की आपली ही आई तुळजापूरला कशी प्रकट झाली? एका माऊलीच्या रक्षणासाठी, तिच्या हाकेला धावून जाण्यासाठी आई भवानीने कोणतं रौद्र रूप धारण केलं होतं? मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आई तुळजाभवानीच्या प्रकटीकरणाची ही अत्यंत भावूक आणि चमत्कारिक कथा पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही कथा ऐकताना तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. तर मित्रांनो, ही कथा अशी आहे. कृतयुगातील म्हणजेच सत्ययुगातील त्या काळात कर्दम नावाचा एक महान ऋषी राहत होते. त्यांची पत्नी, ज्यांचे नाव होते अनुभूती. अनुभूती दिसायला अत्यंत सुंदर, स्वभावाने गुणी आणि देवावर अथांग श्रद्धा असणारी एक प्रामाणिक पतिव्रता स्त्री होती. काही काळाने त्यांच्या घरात एका सुंदर बालकाचा जन्म झाला. घरात आनंदाचे वातावरण होते, पण नियतीला काही वेगळेच मान्य होते. मुलाच्या जन्मानंतर काही दिवसातच कर्दम ऋषीचे अकाली निधन झाले. अचानक कोसळलेल्या या संकटामुळे अनुभूती पूर्णपणे खचून गेली. त्या काळातील प्रथेनुसार तिने सती जाण्याचा निर्णय घेतला, परंतु तिचे बाळ अगदीच लहान होते. जर आईच सती गेली तर या निष्पाप बालकाचा सांभाळ कोण करणार? या विचाराने तिथल्या साधू संतांनी अनुभूतीला सती न जाण्याचा सल्ला दिला. आपल्या बाळाच्या भविष्यासाठी तिने सती जाण्याचा निर्णय रद्द केला. पण संसारातील सर्व सुखाचा त्याग करून ती आपल्या बाळासह मेरू पर्वताच्या परिसरात मंदाकिनी नदीच्या काठी असलेल्या एका घनदाट जंगलात निघून आली. तिथे आश्रमात राहून तिने जगतमाता देवीची कठोर तपश्चर्या सुरू केली. दिवसामागून दिवस जात होते. अनुभूती भक्तीत पूर्णपणे लीन झाली होती. पण एका दिवशी तिथे कुकुर नावाचा एक बलाढ्य आणि दृष्ट दैत्य आला. तपश्चर्याला बसलेल्या सुंदर अनुभूतीला पाहून त्याच्या मनात पाप आले. त्याने अनुभूतीला त्रास देण्यास सुरुवात केली. तिची जबरदस्तीने ओढाताण केली, ज्यामुळे तिची समाधी आणि कठोर तपश्चर्या भंग पावली. एक असह्य स्त्री आणि समोर 11 विकराळ दैत्य. जेव्हा अनुभूतीला स्वतःचे रक्षण करण्याचा दुसरा कोणताही मार्ग उरला नाही, तेव्हा तिने डोळ्यात अश्रू आणून संपूर्ण विश्वाच्या माऊलीचा म्हणजेच आदिशक्तीचा धावा केला. हे माते, धाव, माझ्या पतिव्रत्याचे आणि माझ्या लेकराचे रक्षण कर. भक्ताची ती आर्त हाक, ते करून रडणे थेट ब्रह्मांडात पोहोचले. आपल्या लेकरावर संकट आले हे पाहताच आदिशक्तीला राहवले नाही. ती एका क्षणाचाही विलंब न करता अत्यंत वेगाने तिथे प्रकट झाली. देवीने अत्यंत रौद्र रूप धारण केले होते. तिने त्या दृष्ट कुकुर दैत्याशी भयंकर युद्ध केले आणि आपल्या त्रिशूळाने त्याचा वध करून अनुभूतीला जीवनदान दिले. अनुभूतीची तपश्चर्या पाहून देवीने तिला वर मागण्यास सांगितले. तेव्हा अनुभूतीने तुझा ह्याच भूमीवर वास असावा. तेव्हापासून आई भवानी भक्तांच्या हाकेला धावून जाण्यासाठी तुळजापुरात स्थिर झाली. अनुभूतीच्या रक्षणासाठी देवी अत्यंत त्वरेने धावून आली. म्हणूनच तिला त्वरजा म्हणजेच आजची आई तुळजाभवानी असे नाव पडले. त्रेतायुगात प्रभू श्री रामचंद्रांना सीतेचा शोध घेण्यासाठी, द्वापारयुगात धर्मराज युधिष्ठिरांना आणि कलियुगात आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी आई भवानीनेच आशीर्वाद दिला आणि भवानी तलवार दिली. तुळजापूरचे हे मंदिर चालते बोलते शक्तिपीठ मानले जाते, कारण वर्षातून 3 वेळा आईची मूर्ती गाभाऱ्यातून हलवून पलंगावर शयन करण्यासाठी ठेवली जाते. तर माझ्या लाडक्या भावांनो आणि बहिणींनो, अशी आहे आपल्या आई तुळजाभवानीची महिमा. जशी ती अनुभूतीच्या हाकेला धावून गेली, तशीच ती आज आपल्या सगळ्यांच्या पाठीशी उभी आहे. तुमच्यावर कितीही मोठे संकट आले तरी त्या माऊलीवरचा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नका. तुम्हाला आजची ही माहिती आणि आपली ही कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा.
व्हिडिओ आवडला असेल तर मनापासून एक लाईक करा आणि आपली नाती चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, आई तुळजाभवानी की जय. जय भवानी, जय शिवाजी. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि नवीन विषयांसह. तोपर्यंत धन्यवाद.